नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा. आजची सुरुवात अशी का केली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हो, त्याचं कारण आहे आज आपल्या समोर असलेलं साहित्य. आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणाचा आधार घेतला आहे. पण आपण वर्गातल्या बाकांवर बसून नाही शिकणार आहोत. अजिबात नाही. आपण त्या पुस्तकातल्या माहितीच्या पलीकडे जाणार आहोत. एका मोठ्या रहस्याचा छडा लावणार आहोत. समुद्राचं पाणी आपल्याला शांत दिसतं, स्थिर दिसतं, पण खरं तर त्याच्या पोटात प्रचंड मोठ्या अदृश्य नद्या वाहत असतात. अगदी. आणि याच नद्या म्हणजे सागरी प्रवाह. आणि या नद्यांची ताकद किती प्रचंड आहे हे समजून घेण्यासाठी आपण एका खऱ्या घटनेचा आधार घेणार आहोत. कल्पना करा, 1992 साली पॅसिफिक महासागरात 28,000 पिवळी बदकं, निळे कासव. आणि पुढची 15 वर्षे या खेळण्यांनी जो जगप्रवास केला तो शास्त्रज्ञांसाठी सागरी प्रवाहांचा एक अनपेक्षित आणि अविश्वसनीय मार्ग ठरला. आज आपण याच खेळण्यांच्या प्रवासाचा माग काढत सागरी प्रवाहांचं कोडं उलगडणार आहोत. हे ऐकायलाच एखाद्या साहसी कथेसारखं वाटतंय. 28,000 खेळण्यांचा महासागरी प्रवास. चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. सुरुवात कुठून झाली? सुरुवात झाली 10 जानेवारी 1992 रोजी. हाँगकाँगहून अमेरिकेकडे एक मालवाहू जहाज निघाला होता. आणि मग पॅसिफिक महासागरात वादळ आलं असणार. बरोबर. एक मोठं वादळ लागलं आणि त्यातून खेळण्यांनी भरलेला एक कंटेनर समुद्रात कोसळला. सुरुवातीला तर कोणालाच काही कळलं नाही. पण त्यानंतर साधारण 10 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 1992 मध्ये अलास्काच्या किनाऱ्यावर खेळणी सापडली. हो, शेकडो पिवळी बदकं आणि निळी कासवं सापडायला लागली. हजारो किलोमीटर दूर त्या गोठवणाऱ्या थंडीत. म्हणजे ही खेळणी स्वतःहून तिथपर्यंत पोहोचलीत? त्यांना कोणीतरी ढकललं होतं. अगदी. आणि तेच होते पृष्ठीय सागरी प्रवाह. बरोबर. पण हे प्रवाह नक्की तयार कसे होतात? यामागे कोणती शक्ती काम करते? पुस्तकातल्या त्या प्रयोगाचा इथे काही संबंध लागतो का? अगदी बरोबर. पुस्तकातला तो प्रयोग यामागचं मूळ तत्व समजून सांगतो. जसं दिव्यामुळे ट्रेतलं पाणी गरम होऊन हलकं होऊन वर येतं आणि त्याची जागा घ्यायला थंड पाणी धावतं. एक चक्र तयार होतं. तसंच काहीसं महासागरात होतं. सूर्य विषुववृत्तावर पाण्याला प्रचंड तापवतो तर ध्रुवांवर पाणी बर्फासारखं थंड असतं. म्हणजे तापमानात फरक आहे. हो, आणि तापमानातल्या ह्याच फरकामुळे पाण्यात हालचाल सुरू होते. पण ह्या खेळण्यांना हजारो किलोमीटर ढकलण्यामागे खरी ताकद होती ग्रहीय वाऱ्यांची. अच्छा, म्हणजे जे वारे समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहतात ते पाण्याला आपल्यासोबत ओढून नेतात. हो. पण मग या खेळण्यांनी सरळ रेषेत प्रवास करायला हवा होता. नकाशात तर हे प्रवाह गोलाकार, चक्राकार दिसतात, असं का? यामागे एक जबरदस्त भौतिकशास्त्रीय तत्व आहे. त्याला कोरिओलिस इफेक्ट म्हणतात. कोरिओलिस इफेक्ट. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर आपली पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते ना. हो, फिरते. त्यामुळे सरळ रेषेत जाऊ पाहणारी कोणतीही गोष्ट, मग तो वारं असो किंवा पाण्याचा प्रवाह, थोडीशी वळते. म्हणजे कसं? एखादं उदाहरण? समजा तुम्ही एका फिरणाऱ्या मेरीगो राऊंडवर बसला आहात आणि तुम्ही सरळ चेंडू फेकला, तो समोरच्या व्यक्तीपर्यंत सरळ जाईल का? नाही, तो थोडा वक्र जाईल. अगदी तसंच महासागरांमध्ये हाच परिणाम प्रचंड मोठ्या स्तरावर होतो. आणि त्यामुळे उत्तर गोलार्धात प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज वळतात. आणि दक्षिण गोलार्धात त्याच्या विरुद्ध दिशेने, काउंटर क्लॉकवाईज. परफेक्ट. अच्छा, म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे त्यांना एक वळण मिळतं. आणि दुसरा कारण म्हणजे जमिनीचे अडथळे असणार, म्हणजे खंड वगैरे. अगदी बरोबर. खंडांचे किनारे या प्रवाहांना अडवतात आणि त्यांना दिशा बदलायला भाग पाडतात. म्हणूनच हे प्रवाह म्हणजे समुद्रातल्या महामार्गांचे एक गुंतागुंतीचं जाळं आहे. आणि या खेळण्यांनी आपल्याला याच जाळ्याचा नकाशा प्रत्यक्ष दाखवलाय. हो. अलास्कामध्ये पोहोचल्यानंतर त्या खेळण्यांचा प्रवासाचं पुढे काय झालं? तो तर फक्त सुरुवातीचा टप्पा होता, नाही का? तो तर फक्त ट्रेलर होता. काही खेळणी अलास्काहून पुढे गेली. 2000 सालापर्यंत त्यांनी बेरिंगची समुद्रधुनी ओलांडली आणि कुठे गेली? आर्क्टिक महासागरात प्रवेश केला, जिथे ती बर्फात अनेक वर्ष अडकून पडली. बापरे, बर्फात अडकली. हो, पण खरी गंमत त्यानंतर झाली. 2003 साली काही खेळणी बर्फातून सुटली आणि ग्रीनलँड मार्गे अटलांटिक महासागरात पोहोचली. एक मिनिट,
म्हणजे त्यांनी पॅसिफिकमधून प्रवास सुरू केला, मग आर्क्टिक आणि तिथून अटलांटिक महासागर. हो, आणि ती अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर सापडली. हे अविश्वसनीय आहे. आणि इतकंच नाही, 2007 पर्यंत म्हणजे तब्बल 15 वर्षानंतर त्यातील काही खेळण्यांनी संपूर्ण अटलांटिक ओलांडून युरोपमध्ये ब्रिटन आणि स्पेनचा किनारा गाठला. 15 वर्षांनंतर. हो, एका लहानशा रबरी खेळण्याने केलेला हा अक्षरशः जगप्रवास होता. या प्रवासाने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं, ते म्हणजे उष्ण आणि शीत प्रवाहांची ताकद. बरोबर. विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह उष्ण असतात, तर ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे येणारे प्रवाह थंड. आणि याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो? म्हणजे समुद्राच्या आत हजारो किलोमीटर दूर वाहणाऱ्या या पाण्यामुळे आपल्या घरात काही फरक पडतो का? फरक पडतो, आणि तोही खूप मोठा. कसा? एक उदाहरण देतो. विचार करा, लंडन आणि कॅनडातील न्यूफाउंडलँड हे साधारणपणे एकाच अक्षांशावर आहेत. हो, साधारणपणे. पण लंडनमध्ये हिवाळा सौम्य असतो, तर न्यूफाउंडलँड बर्फात गोठलेलं असतं. असं का? यामागे नक्कीच प्रवाहांचा हात असणार. अगदी. यामागचं कारण म्हणजे गल्फ स्ट्रीम नावाचा उष्ण प्रवाह. हा प्रवाह म्हणजे कॅरिबियन समुद्रातून निघालेली एक प्रचंड मोठी गरम पाण्याची पाईपलाईनच आहे, जी उत्तर युरोपला उबदार ठेवते. म्हणजे त्या प्रवाहाशिवाय युरोपचा इतिहास, हवामान, अर्थव्यवस्था सगळंच वेगळं असतं. पूर्णपणे वेगळं. तिथली बंदरं हिवाळ्यात गोठली असती, व्यापार ठप्प झाला असता. म्हणजे हे प्रवाह जागतिक हवामानाचे थर्मोस्टॅट आहेत, असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि जिथे हे उष्ण आणि थंड प्रवाह भेटतात, तिथे काय होतं? तिथे एक जादू घडते. जादू. हो. जिथे थंड आणि उष्ण प्रवाह एकत्र येतात, तिथे समुद्राच्या तळातील पोषक द्रव्य वर येतात आणि प्लवंक म्हणजे प्लँक्टन नावाच्या सूक्ष्म जीवांची प्रचंड वाढ होते. आणि हे प्लवंक म्हणजे माशांचं मुख्य खाद्य. बरोबर. त्यामुळे अशा ठिकाणी मासे मोठ्या संख्येने जमा होतात. ही फक्त मासेमारीची क्षेत्र नाहीत, तर यावर संपूर्ण देशांची अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांचं जीवन अवलंबून आहे. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेजवळील ग्रँड बँक किंवा युरोपजवळील डॉगर बँक ही अशी ठिकाणे आहेत जिथे शतकानुशतके मच्छीमार येत आहेत. या नैसर्गिक देणगीमुळे किनारपट्टीवर मोठी शहरं वसली असतील. हो, एक वेगळी संस्कृती घडली. पण याचे काही तोटेही असतील ना, जलवाहतुकीच्या दृष्टीने? नक्कीच. जिथे गरम आणि थंड पाणी मिळतं, तिथे दाट धुके तयार होते. त्यामुळे जहाजांना अपघात होण्याचा धोका. हो, आणि त्याचबरोबर शीतप्रवाह आपल्यासोबत ध्रुवीय प्रदेशातून मोठे हिमनग म्हणजे आईसबर्ग्स वाहून आणतात. टायटॅनिक. बरोबर. टायटॅनिक जहाजाला जलसमाधी याच एका हिमनगामुळे मिळाली होती. पण ह्याचा फायदाही होत असेल ना? दुसरी बाजू अशी की जर जहाजाने प्रवाहाच्या दिशेनं प्रवास केला तर त्याचा वेग प्रचंड वाढतो. म्हणजे वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होते. हो. त्यामुळे हे प्रवाह धोकादायक असले तरी नाविक त्यांना नकाशाप्रमाणे वापरतात. ठीक आहे. म्हणजे वाऱ्यामुळे चालणारे हे पृष्ठीय प्रवाह आणि त्यांचा परिणाम आपल्या लक्षात आला. त्या 28,000 खेळण्यांनी आपल्याला हा सगळा नकाशा दाखवला. हो. पण ही समुद्राची संपूर्ण कहाणी आहे का? की समुद्राच्या खोल अंधाऱ्या पोटात अजून काही रहस्य दडलंय? कारण हे प्रवाह तर फक्त 500 मीटर खोलीपर्यंतच वाहतात ना? बरोबर मुद्दा. समुद्राच्या एकूण पाण्याच्या 90% पाणी या पृष्ठीय प्रवाहांमध्ये नसतं. मग ते कुठे असतं? ते 500 मीटरच्या खाली खोल समुद्राच्या अंधारात दडलेलं आहे. आणि तिथेही प्रवाह आहेत. तिथेही? हो, पण ते वाऱ्यामुळे निर्माण होत नाहीत. त्यांना खोल सागरी प्रवाह किंवा डीप वॉटर करंट्स म्हणतात. आणि ते एका वेगळ्याच इंजिनवर चालतात. वेगळं इंजिन? ते कोणतं? ते इंजिन आहे तापमान आणि क्षारता म्हणजे सॅलिनिटी यांच्यातील फरक. तापमान आणि क्षारता? हो. याला उष्णता क्षारता अभिसरण म्हणजे थर्मोहलाईन सर्क्युलेशन असं म्हणतात. ध्रुवीय प्रदेशात विशेषतः ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाजवळ समुद्राचं पाणी प्रचंड थंड होतं. आणि थंड पाणी जड असतं? हो, ते आकुंचन पावतं, त्याची घनता वाढते. त्याचवेळी जेव्हा समुद्राच्या पाण्यापासून बर्फ तयार होतो तेव्हा त्यातील क्षार पाण्यातच राहतात. म्हणजे आजूबाजूचं पाणी अधिक खारट आणि अजूनच जड होतं. अगदी. म्हणजे अतिशय थंड आणि अतिशय खारट पाणी. ते खूप जड असणार. इतकं जड की ते समुद्राच्या तळाशी बुडायला लागतं. आणि इथूनच एका महाकाय जागतिक प्रवासाला सुरुवात होते. समुद्राच्या तळावरून? हो. हे थंड जड पाणी महासागराच्या तळावरून एका संथ नदीप्रमाणे विषुववृत्ताकडे वाहू लागतं. हा प्रवाह इतका संथ असतो की त्याचा वेग दिवसाला काही सेंटीमीटर इतकाच असतो. दिवसाला काही सेंटीमीटर? मग या प्रवासाला किती वेळ लागत असेल? हेच तर यातलं आश्चर्य आहे.
या पाण्याच्या पुनर्वितरणाचं एक चक्र पूर्ण व्हायला सुमारे 500 ते 1000 वर्ष लागतात. काय सांगताय, 1000 वर्ष? हो. याचा अर्थ आज जे पाणी ग्रीनलँडजवळ समुद्राच्या तळाशी जात आहे ते कदाचित आपल्याकडे मुघल काळात समुद्राच्या पृष्ठभागावर होतं. अविश्वसनीय. शास्त्रज्ञ या संपूर्ण प्रणालीला जागतिक वाहक पट्टा किंवा ग्लोबल कन्व्हेयर बेल्ट म्हणतात. हा जणू काही आपल्या ग्रहाचा सेंट्रल हीटिंग आणि कूलिंग सिस्टम आहे. म्हणजे हा पट्टा उष्ण भागातील गरम पाणी थंड भागाकडे नेतो आणि तिथलं थंड पाणी उष्ण भागाकडे आणतो. ही तर ग्रहाची नैसर्गिक एअर कंडिशनर सिस्टमच झाली. तंतोतंत. या खोल सागरी प्रवाहाशिवाय विषुववृत्त अधिक गरम आणि ध्रुवीय प्रदेश अधिक थंड झाले असते. आणि याचा जीवसृष्टीवरही परिणाम होत असणार. नक्कीच. हे प्रवाह जेव्हा हजारो वर्षांनी पृष्ठभागावर येतात तेव्हा ते आपल्यासोबत समुद्राच्या तळाशी साचलेली पोषकद्रव्ये वर घेऊन येतात, ज्यामुळे सागरी जीवसृष्टीला आधार मिळतो. त्यामुळे हे संथ असले तरी संपूर्ण सागरी जीवसृष्टीचा कणा आहेत. तर आज आपण या 28,000 खेळण्यांच्या मागे जात समुद्राच्या पोटातल्या या अदृश्य नद्यांचा प्रवास पाहिला. पृष्ठभागावर वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या नद्या आणि खोल समुद्रात तापमान व क्षारतेमुळे हजारो वर्ष संथपणे वाहणाऱ्या महाकाय नद्या. आणि ह्या दोन्ही प्रणाली मिळून आपल्या ग्रहाचं हवामान नियंत्रित करतात, अर्थव्यवस्था चालवतात आणि जीवसृष्टीला आधार देतात. बरोबर. आपण हे समजून घेतलं की महासागर म्हणजे फक्त साचलेल्या पाण्याचा साठा नाही, तर ती एक जिवंत श्वास घेणारी प्रणाली आहे. पृष्ठीय प्रवाह हे या प्रणालीचे वेगवान रस्ते आहेत. प्रवाह हे तिचे संथपणे धडकणारे हृदय आहे. त्या खेळण्यांच्या अपघाती प्रवासाने आपल्याला या प्रणालीची गुंतागुंत आणि भव्यता एका सोप्या गोष्टीतून दाखवून दिली. आणि हे सगळं आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. आपण पाहिलं की उष्ण आणि शीत प्रवाहांच्या संगमावर जगातली सर्वात मोठी मत्स्यक्षेत्रे तयार झाली आहेत. आज हवामान बदलामुळे म्हणजे क्लायमेट चेंजमुळे समुद्राचं तापमान वाढत आहे, ध्रुवावरचा बर्फ वितळतोय. आणि या वितळण्यामुळे समुद्राच्या पाण्यात गोड पाणी मिसळते, ज्यामुळे पाण्याची क्षारता कमी होतीये. हो, तर विचार करण्याची गोष्ट ही आहे की जर या बदलांमुळे त्या जागतिक वाहक पट्ट्याचं इंजिन म्हणजेच थंड आणि खारट पाणी तयार होण्याची प्रक्रियाच मंदावली किंवा थांबली, तर या महासागरी नद्यांचे काय होईल? त्यांचे मार्ग बदलले तर त्या लंडनला उबदार ठेवणाऱ्या प्रवाहाचे काय होईल? त्या अब्जावधी डॉलर्सच्या मत्स्यक्षेत्रांचे आणि त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचे काय होईल?